मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेस 11 कोटी 14 लाखांचा नफा. प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार. मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेस 11 कोटी 14 लाखांचा नफा झाल्याची माहिती कुटुंब प्रमुख प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार उपस्थित होते. कुंडल येथील मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेत सन 2025-26 या संपलेल्या आर्थिक वर्षात 11 कोटी 14 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचे, तसेच बँकेकडे 31 मार्च 2026 अखेर एकूण ठेवी 327 कोटी व कर्जे 223 कोटी असून बँकेने 2025-26 संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण 550 कोटीचा व्यवसाय केला आहे. तसेच ठेव वाढीचे प्रमाण 14%, बँकेचा नेट एनपीए 0% इतका असून CRAR 14.50% आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 5.50 कोटी इतका केला आहे. बँकेची थकबाकी अत्यंत अल्प असून बँकेचे वसूल भागभांडवल 14 कोटी 54 लाख इतके आहे, अशी माहिती बँकेचे कुटुंब प्रमुख व राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर बँकेचा व्यवसाय संचालक मंडळाच्या सहकार्याने 1000 कोटीचा करण्याचा निर्धार बँकेचे नूतन चेअरमन ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी व्यक्त केला. सध्या बँकेच्या 12 शाखा कार्यरत आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व नवीन शाखा कराड, खानापूर, हुपरी, मिरज अशा प्रस्तावित आहेत. सध्याचे बँकिंग क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत असून बँक येणाऱ्या आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंग, UPI पेमेंट या सुविधा सुरू करणार आहे. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकळे, संचालक दिलीपराव नलावडे, संतोष गायकवाड साहेब, ॲडव्होकेट प्रवीण लाड, चंद्रकांत कदम, हनुमंत पवार, दिलीप पाटील, विजय डाके, धोंडीराम अर्जुने, माणिकराव पाटील, विजय डाके व सर्व संचालक, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पोद्दार, चीफ अकाउंटंट संजय देवारडे, मोहन माने, आप्पा विभूते, धनराज तावदर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस. मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेला सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 11 कोटी 14 लाखाचा नफा झालेला आहे आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये सर्वात उच्चांकी हा नफा आहे. तसेच 31 मार्च 26 अखेर एकूण ठेवी 327 कोटी असून कर्जे 223 कोटी आहेत. 25-26 या संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण 550 कोटीचा व्यवसाय बँकेने केला आहे. ठेवी वाढीचं प्रमाण 14% आहे. बँकेचा नेट NPA 0% असून ग्रॉस NPA 2.002% इतका अत्यल्प आहे. बँकेचा CRAR ज्याच्यावरून बँकेची मजबूती कळते, आर्थिक मजबूती, तो 14.50 आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 5 कोटी 50 लाख इतका आहे. वसूल भागभांडवल 14 कोटी 54 लाख इतके आहे. नवीन चेअरमननी असं निश्चित धोरण ठरवलेलं आहे की येत्या 26-27 या आर्थिक वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय हा 1000 कोटीचा करायचा त्यांनी ठरवलेला आहे. त्याच आज मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक नफा व त्याची माहितीसाठी आपण इथं जमलो आहोत. आदरणीय कुटुंबप्रमुख साहेबांनी आपली सर्व माहिती दिलेली आहे. जे IT च्या संदर्भात किंवा नवीन टेक्नॉलॉजी आम्ही वापरतोय त्या संदर्भात मी माहिती देतोय. 2024-25 साली आम्ही आमची टेक्नॉलॉजी क्लाउडवर हस्तांतरित केलेली आहे. जी बँकेचं वर्किंग आहे ते आज क्लाउड मार्फत चालतं. आमच्या जे शाखा आहेत ते टोटली नेट बँकिंगवर चालतात आणि आमचे डाटा सेंटर एक मुंबईत आहे आणि दुसरं हैदराबादला आहे. हा करायचा उद्देश की RBIचं म्हणण्यानुसार तुमच्या बँकेची 3-fold किंवा 4-fold सिक्युरिटी असणं गरजेचं असतं, जे बँक स्वतः करू शकत नाही कारण की त्याचे खर्च जास्त असतात. त्यानुसार ओरॅकलच्या अंडर आणि आमचे जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आहे बँक आहे म्हणून त्यांच्या थ्रू आम्ही ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच आम्ही IT विभागातर्फे किंवा बँकेतर्फे ATM कार्ड लॉन्च करतोय, ज्याचं 1 महिन्या 1.5 महिन्यात नक्कीच तुम्हाला बोलवून अनावरण ही केलं जाईल. आणि
पाठोपाठ एक एक स्टेप आम्ही एक एक पायरी चढत निघालोय. पुढच्या वेळेस ATM नंतर नेट बँकिंगची व्यवस्था सुविधा आम्ही चालू करू. त्यानंतर फोन बँकिंग आणि तुमचं QR कोड सिस्टीम्स, ह्या एक एक टप्पा आम्ही घेत चाललोय की कोणत्याही गोष्टी लॉन्च करताना त्या समर्पक आणि पूरक व्हाव्यात आणि त्यात कोणती अडचण येऊ नये. तर लवकरच आम्ही आमच्या ह्या IT च्या सुविधा लॉन्च करतोय. तसंच सर्व इथं पत्रकार बंधू आणि आमचे ज्येष्ठ संचालक आणि मित्रमंडळ उपस्थित राहिले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.